उज्ज्वला मॅडम कशा आहेत मॅडम? आपल्या व्हिडिओ पासून काय काय बदललंय? ते झडपीचे शिक्षक काहीतरी करू शकतात, काहीतरी इनोव्हेटिव्ह करू शकतात, वेगळं काहीतरी करू शकतात आणि बदल घडवून आणू शकतात. हे लोकांच्या डोक्यात गेलंय. आणि अशा काय काय गोष्टी आहेत ज्या अजून तुम्ही आपल्या शाळेसाठी केल्या? गेल्या वर्षी माझ्या वर्गातील 3 विद्यार्थिनी नवोदयला सिलेक्ट झाल्या. या 3 विद्यार्थिनींमधले एक आयुषी नावाची विद्यार्थिनी आहे. तेव्हा तिचे गार्डियन्स म्हणून पालकत्व कोण स्वीकारेल यासाठी सही करायला त्या फॉर्मवर सुद्धा कोणी नव्हतं. मग सही तुम्ही केली? सही मी केली. क्या बात आहे. अजून काय तुम्ही असा एक्स्ट्रा ऍडिड एफर्ट घेतला शाळेसाठी? मला असं आठवून आलं की कॉन्व्हेंट स्कूलमध्ये इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये एक असिस्टंट टीचर असते. मग मी ह्या सगळा विचार करून मी गेल्या 8 वर्षांपासून माझ्याकडे एक असिस्टंट टीचर ठेवली, जिचं पेमेंट मी करते. जर तुम्हाला मराठी शाळांच्या टीचर्सला एक आवाज द्यायचा असेल तर तो आवाज काय? त्यांच्यामध्ये बुद्धिमत्ता पण आहे, तर त्यांनी ते दाखवण्यासाठी पुन्हा एकदा बाहेर आलं पाहिजे, सोशल मीडियावर आलं पाहिजे. आपण काय करतोय ते जगाला, इतर शिक्षकांना दाखवलं गेलं पाहिजे. तुम्ही या वयात असं करू शकते आहे तर हे कोणी पण करू शकतं आहे. शाळा गावात आणि गाव शाळेत जेव्हा एकरूप होईल ना तेव्हाच खरा गावाचा विकास होणार. तुम्ही मुलांना शिकवायला बाहेर घेऊन जातात, मग आम्ही आलो जगाला आणि टेक्नॉलॉजीला तुमच्या शाळेमध्ये घेऊन येतात. रेडी फॉर द सरप्राईज? सरप्राईज आहे. संकुल पातळीच्या मुलांसाठी डिजिटायझेशन मायक्रोसॉफ्ट, गुगल या मोठ्या मोठ्या ज्या कंपनी आहेत त्यांनी याचा यूज केला, त्यांच्या कंपन्या एवढ्या वाढतायत. मला तर माझी हे चैतन्याची जिवंत फुलंच मोठी करायची आहे. यांना उंचवायचं आहे, माझ्या शाळेला मला उंचवायचं आहे आणि याच्यासाठी मला याची खूप गरज आहे. मला हे शिकून माझे पाथऱ्या गावाचं नाव रोशन करायचं आहे.